अहमदनगर शहराच्या सात्री गावाचे पुनर्वसन झालेच पाहिजे, याच मागणीसाठी सात्री गावातील नागरिक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जीएस मैदानावरती या ठिकाणी घोषणाबाजी करताना दिसून येत आहे। संपूर्ण जे गाव आहे ते या ठिकाणी आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे आणि या ठिकाणच्या प्रमुख मागण्या त्यांच्यावाल्या ज्या आहेत ते अहमदनगर तालुक्यातील बोरी नदी हे पादरसरी धरण आहे 1999 ला मंजूर झालेले आहे। या ठिकाणी विविध विकास कामे झालेली आहेत, मात्र असं असलं तरी या ठिकाणच्या आम्हाला जे घर अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे पुनर्वसन व्हावं अशा मागणीसाठी हे संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे। संपूर्ण घरदार असतील, लहान मुलं असतील, हे सोबत घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आपल्यासोबत सात्री गावातील नागरिक आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करू। आता काय सांगाल, मी काय मागणी, तुम्ही संपूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी उपोषणाला बसले? आमची एवढी मागणी की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एवढं इथून उठणार नाहीत, कारण आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे। आम्ही 1922 सालपासून या ठिकाणी आमचं पुनर्वसन रखडलं गेलेलं आहे, म्हणून आम्ही एवढ्या खेड्या गावावरून या ठिकाणी आम्हाला जळगाव जिल्ह्यात यावं लागतं। हे किती प्रशासनाचं अपयश म्हणावं, हे किती शासनाचं अपयश म्हणावं। आम्हाला 3 अधिकारी जे क्लास 1 अधिकारी हे लेखी देतात आणि तरी सुद्धा त्या लेखीला टिकत नाहीत, म्हणून आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आमचं मुलं बाळ पशु पक्षी साधन सगळं घरदार सोडून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। त्याचा काय सांगसाल, संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे, नेमकी मुख्य काय मागणी आहे या ठिकाणी तुमच्यावाली प्रशासनासमोर? आमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये प्लॉट वाटप हे झालंच पाहिजे यावर्षी, आताच्या आता आमचं प्लॉट वाटप हे झालंच पाहिजे, कारण प्लॉट वाटप झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाहीत, कारण आमची घरं पडण्याच्या स्थितीत आहेत। आमचे घरदार आणि आमचे मुलं बाळ केव्हा त्या घराखाली दाबली जातील याची शाश्वती नाही। 122 घरांचं आमचं पूर्ण घर पडलेले, त्यांचे सुद्धा शासनाने पंचनामे केलेले, तरी हे निगरगट शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। दादा, याआधी तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र पुन्हा या ठिकाणी तुम्ही उपोषणाला बसल्याचं दिसून येत आहे। असं काय झालं, आश्वासनानंतर या ठिकाणी कामं झालेली नाही तुमच्या गावात? एवढं शासन खोटं बोलतोय की 3 अधिकाऱ्यांना आम्ही लेखी दिले सुद्धा त्याच ठिकाणी एवढं शासन खोटं बोलतोय। कमीत कमी जनता खोटं बोलली असली तरी चाललं असं, पण हे शासन आणि प्रशासन खोटं बोलतोय। या शासनालाही जाग येत नाही आणि प्रशासनालाही जाग येत नाही, याच्यासाठी आम्ही जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी घेऊन या ठिकाणी खेड्यावर या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण बघतोय संपूर्ण कुटुंबियासह या ठिकाणी नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। ताई, काय सांगसाल, तुम्ही लहान मुलांना घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे, नेमकी काय मागणी असणार तुमची या संदर्भात? दादा, आमची फक्त एवढीच मागणी आहे की आमचं गाव 100% पुनर्वसन मध्ये असून देखील शासन प्रशासन आमच्यावर दुर्लक्ष करते। शासनाने आमच्या याच्यावर लक्ष घालावे आणि आमचं भूखंड वाटप करून द्यावं, पुनर्वसन करून द्यावं। गावाचे पुनर्वसन हे झालेच पाहिजे, कारण गावात आमची अशी स्थिती आहे आज की आमचे घर सगळे पडण्याच्या स्थितीत आहे। घर जर पडले तर आम्ही तिथं दाबून मरू, त्याच्यापेक्षा आम्ही इथं उपोषणाला बसून मरू, ही आमची आता पूर्ण हे आहे। कारण आम्ही पूर्ण तयारीमध्ये आलेलो आहे। असं देखील आमच्या गावात नदीला पाणी आलं म्हणजे आमचा जीवन मरणाचा प्रश्न दरवर्षी येतो। मग गावात पाणी घुसतं आणि लगेच आम्हाला म्हणतात की तुमच्या गावात पाणी घुसलं का? मग आमच्या गावात पाणी घुसून आम्ही मरण्यापेक्षा इथंच मरतो ना। आता इथं उपोषणाला बसलोय, आम्हाला इथं आमरण उपोषण करायचंय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, आमचं गाव पुनर्वसन होत नाही, आम्हाला जोपर्यंत प्लॉट वाटप होत नाही, गावाचा निधी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। हाच आमचा शासनाला प्रशासनाला इशारा आहे। तर ह्या होत्या या आंदोलक सात्री गाववासियांच्या प्रतिक्रिया की जोपर्यंत भूखंड या ठिकाणी वाटप होणार नाही, जोपर्यंत आम्हाला घरं हक्काची मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणावरून उठणार नाही। जेणेकरून पाण्याच्या खाली दबून किंवा घर अंगावर पडून मेल्यापेक्षा आम्ही आंदोलन आणि उपोषण करून या ठिकाणी मरू, मात्र शेवटचा आमचा हक्क हा प्रशासनाच्या वतीने घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही, असाच पवित्रा या ठिकाणच्या अहमदनगर तालुक्यातील सात्री ग्रामस्थांच्या वतीने उपोषणाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।